काकू मस्त आहे. एकदम छान. ते तुमचा फोटो घेत आहेत, घेऊ देत ना? चार्जेस आम्ही घेऊ शकत नाही कारण आमची संस्था रजिस्टर्ड आहे NGO म्हणून. मी सांगा तुम्हाला आता 2 वर्ष हे माझे आजारपण, नाहीतर मी त्याच्या आधी मी चांगली होती. चांगली म्हणजे आधी नगरसेविका होती. काय सांगता? हो नगरसेविका हो, होतात? नगरसेविका होती. स्वामींच्या मठात वाक्य असतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामी सत्कृत्य करणाऱ्यांच्याच पाठीशी उभे असतात. तुमचं वय किती आहे आता? किती असेल असं वाटतंय? मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे रत्नागिरीमधील शिरगाव येथे आणि शिरगावमध्ये येण्याचा हा आपला दुसरा योग आहे. यापूर्वी शिरगावमध्येच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं ज्या ठिकाणी वास्तव्य झालं त्या दामले कुटुंबियांना आपण भेट दिली होती. त्या व्हिडिओला देखील आपण सर्वांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला होता. त्याचप्रमाणे अजून एक शिरगावमधील खास विषय, परंतु आजच्या काळात ज्या गोष्टीची अतिशय गरज आहे असा हा विषय. या ठिकाणी एक वृद्धाश्रम चालविला जातो. आपल्या सोबत आहेत स्वगृही संस्थेच्या संस्थापिका वीणाताई लेले. माझं नाव वीणा लेले. आम्ही ही संस्था 2008 साली स्थापन केली. तेव्हापासून वृद्धाश्रमासाठीच काहीतरी करायचं म्हणून सुरुवात केलेली आहे. तर ही जागा मिळाल्यानंतर आम्ही इथेच बांधायचं ठरवलं शिरगावमध्ये. आणि एक 20 लोकांसाठी 9 खोल्या बांधल्या. अच्छा. त्या समोरच आहे तिथे. हो. आणि जुनं घर होतं तिथे आम्ही इथे राहतो. बरोबर. इथे तुम्ही स्वतः राहता? हा, इथे आम्ही राहतो. अच्छा. आणि इथेही आम्ही काही भाग याच्यामध्ये ऑफिस कम गोडाऊन असं केलेलं आहे. बरोबर. पण जागा कमी पडते म्हणून आम्ही केळ्यामध्ये दुसरी जागा घेतली कारण इथे वाढवण्याला तसा स्कोप नाहीये. बरोबर आहे. या दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर म्हटलं, आणि मागणी जास्त आहे लोकांची. होय. केळ्यात आता बांधकाम सुरू केलेलं आहे. अच्छा. ते किती लांब आहे इथून? इथून ते 12 किलोमीटर आहे. 12 किलोमीटर. हा, किंवा JK फाईल्स जो आहे मध्यवर्ती, हो, हो. तिथून ते 8 ते 9 किलोमीटर होतं. बर. पण मग ही जागा सुद्धा आता विकत वगैरे घेतली नंतर? हो, ही जागा माझ्या रिटायरमेंटच्या वेळेला विकत घेऊन नंतर ते कर्ज आमच्या ह्याच्यातून फेडलं. अच्छा. आणि इथे बांधकाम सुरू केलं. आणि ते बांधकाम झाल्यानंतर बरोबर. म्हणजे मी सर्व्हिसमध्ये असतानाच हे बांधकाम केलेलं आहे आणि सुरुवात केली. बरोबर आहे. आपला हा जो चॅनल आहे अथर्व हर्डीकर माझ्याच नावाने चॅनल आहे आणि या चॅनलद्वारे आपण कोकणातील हटके गोष्टी नेहमी दाखवत असतो. सामान्य माणसांच्या असामान्य गोष्टी असं मी कायम म्हणतो. त्याचप्रमाणे मला तुमची ही गोष्ट जेव्हा माझ्या कानावर पडली, शिल्पा मराठे राजापूरच्या, तर त्यांच्या फेसबुक वॉलवरती जवळजवळ 6-7 महिन्यांपूर्वी असेल मी तुमच्या सोबतचा एक फोटो आणि त्यांनी एक खूप छान लेख लिहिला होता आपल्या संस्थेवर आधारित, तो मी पाहिला. त्यानंतर जेव्हा मी युट्यूबवर सर्च केलं की आपल्या आधी कोणी केलं नाहीये ना, तर तेव्हा मला 2 व्हिडिओज बघायला मिळाले. एक तर आकाशवाणी रत्नागिरी आणि माझाच मित्र राधेय पंडित याने देखील आपली दखल घेत आपली मुलाखत घेतली होती. हे मी कालच पाहिलं ऍक्च्युली. पण मनात आलं होतं, तुमच्याशी पण संपर्क झाला होता, तर म्हटलं आपण आपल्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत अतिशय ही चांगली गोष्ट आहे ती नक्की पोहोचवायचा प्रयत्न करूया. आणि त्याच दृष्टीने मी इथे आलेलो आहे. तुम्ही सुद्धा मला वेळ दिला आहात त्याबद्दल विशेष धन्यवाद. प्रेक्षकांना मी विनंती करेन की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आपण या व्हिडिओच्या शेवटी इथला संपर्क क्रमांक असेल, इथला पत्ता असेल, गुगल मॅपचं लोकेशन असेल, सर्व डिटेल्स, तुमच्या मनातल्या सर्व गोष्टी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मॅडम, आता तुम्ही तुमचा परिसर दाखवायला सुरुवात करा. हा साधारणपणे 20-22 गुंठ्यांचा परिसर आहे. हे जुनं घर आहे. अच्छा. इकड पाठीमागच्या बाजूला विहीर आहे. आता हा वृद्धाश्रम म्हणून आम्ही खास तेवढं बांधकाम केलं. बरोबर. साधारणपणे 1,2,500 स्क्वेअर फूटचं. अच्छा. वरती बांधायचं होतं, पुढेही बांधायचं होतं, पण काही कारणाने इथे काही अडचणी निर्माण होतील म्हणून बांधकाम केलं नाही. बरोबर आहे. आणि दुसरीकडे जागा घेऊन मोठं बांधकाम करायचं ठरवलं कारण गरजा खूप आहेत लोकांच्या आणि सारखे फोन येतात. बरोबर. आणि त्या गरजांना इथली जागा पुरे पडणार नाहीये. बरोबर. 2-3 ठिकाणी असं जागा घेण्यापेक्षा एकाच ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात करता आलं तर, बरोबर, या दृष्टीने तिथे बांधकाम सुरू केलेलं आहे. अगदी खरंय. पण जेव्हा सुरुवातीला आपण वृद्धाश्रम बांधला तेव्हा वृद्धाश्रम ही संकल्पना मुळात कुठून डोक्यात आली? काहीतरी करायचं हे डोक्यात होतं, सामाजिक कार्य. मी आधी नर्सिंग मध्ये होते. बरं. आणि तिथली आता सर्व्हिस संपत आलेली होती. बरोबर.
आणि बऱ्याच जणांचं बघितलेलं की रिटायरमेंट नंतर थांबलं की संपलं, मग आपल्याकडे आजार आपोआप जवळ येतात. तर आपण काहीतरी करावं जेणेकरून आपला वेळही चांगला जाईल. आणि मग दुर्लक्षित घटक म्हणून याच्याकडे माझं लक्ष गेलं की इथे जरा कमी पडतोय आपण कुठेतरी, तर हे अच्छा. करायला हरकत नाही. त्यावेळेला तुमचं वय किती होतं? त्यावेळेला माझं म्हणजे जेव्हा सुरुवात झाली 2008 साली, ओके. मी 18ला रिटायर्ड झाले. बर. म्हणजे मी तेव्हा 46-47 चालू. अच्छा, गव्हर्नमेंटचा जॉब होता हो, माझा गव्हर्नमेंटचा जॉब होता. मी अच्छा. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेट्रन म्हणून सर्व्हिस रत्नागिरीमध्येच. रत्नागिरीमध्ये. त्याच्यानंतर माझं म्हणजे हे बांधकाम चालू असताना माझी बदली ओरसला झाली आणि ओरसवरून इथे बदली व्हायच्या आधीच इथे आम्ही ह्या छोट्या घरामध्ये सुरू केलं. अच्छा. आणि बांधकाम पूर्ण झालं इथे आल्यानंतर मग इथेही सुरू केलं बरोबर. 2016 बरोबर नोव्हेंबर 2016 मध्ये. बरोबर. आज नावारूपाला आलेली ही एक संस्था आहे. अनेक पातळीवर हिची नोंद घेतली गेलेली आहे. अनेक माझ्यासारखेच युट्यूबर्स आतापर्यंत येऊन गेले असतील किंवा यापुढेही येत राहतील. परंतु सुरुवातीच्या काळात काय अडचणी आल्या किंवा काय चॅलेंजेस होती अशा प्रकारचं काम सुरू करताना? अडचणी आल्या, कारण अडचणी सांगाव्यात तेवढ्या थोड्या आहेत. काम करत असताना प्रत्येकाला काही ना काही तर अडचण येत असते. तशा भरपूर अडचणी आलेल्या आहेत. असं सांगायला गेलं तर खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये. बरोबर. पण जमीन खरेदी करताना, त्यानंतर त्याच्या मंजुऱ्या घेताना, त्यानंतर इथे हे सुरू करणार म्हटल्यानंतर सुद्धा काही लोकांचा विरोध होता. बरोबर. तर तो विरोध आजूबाजूचा असेल किंवा आणखीन बाकीच्यांचा असेल की हे काहीतरी वेड्यासारखं काम करते, ह्याची काही गरज नाही असं. पण एकदा डोक्यात घेतले म्हटल्यानंतर ते सुरू करायचं असं ठरवलं आणि त्याप्रमाणे बरोबर. त्याला दिशा देत गेले. आज इतके वर्षानंतर त्या लोकांची किंवा अशा प्रकारच्या ज्या अडचणी आल्या, मानसिकता बदल झाली, आता सकारात्मकतेने बघतायत या कामाकडे? काही लोक बघतायत, पण काही लोक अजूनही बघत नाहीत. कारण कसं आहे, घरचं वातावरण ज्याप्रमाणे बदलतं त्याप्रमाणे माणसाला ते स्वीकारावं लागतं. जर घरात सगळं सुव्यवस्थित असेल तर त्यांना असं कधी वाटणार नाही की बाबा याची गरज आहे. गरज जेव्हा निर्माण होते तेव्हा ही गोष्ट खरोखर आवश्यक आहे असं लोकांना वाटतं. बरोबर. आजकाल ज्यांच्या घरामध्ये आजारी लोक आहेत, वृद्ध, आणि सगळे कामावर जाणारे आहेत आणि त्यांची काळजी घेऊ शकत नाहीत, एक भाग. दुसरा भाग असा की व्यवस्थित काळजी कशी घ्यायची हेच माहित नसतं बऱ्याच जणांना. आणि मग तिथे कुठेतरी आपलं माणूस असूनही आपण चांगलं बघू शकत नाही असं वाटतं. तेव्हा त्यांना ती गरज आहे असं वाटतं. खरंय. स्वगृही हे नाव तुम्हाला कधी सुचलं, कसं सुचलं? ऍक्च्युली आम्ही जेव्हा पहिल्यांदा संस्था स्थापन केली आणि एकत्रित आलो तर संस्थेला नाव काय द्यायचं, मग आम्ही काही अशा चिठ्ठ्या काढल्या. आणि माझ्या काही नर्सिंग मधल्या मैत्रिणी होत्या, त्यांच्याबरोबर मी मीटिंग करत होते. त्यामध्ये एकीने सांगितलं, चिठ्ठी टाकलेली स्वगृही, जी आली चिठ्ठी ती उचलली आणि ती स्वीकारली. बर. आणि अशा पद्धतीने हे नाव मिळालं. बर. अजून आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत, आपण पुढे जाऊया. कारण आपल्या प्रेक्षकांना पण उत्सुकता लागलेली आहे की कशा प्रकारचा हा आश्रम असणार आहे आणि कशा पद्धतीने इथलं काम चालतं. या वृद्धाश्रमाच्या एंट्रन्स मध्ये आहोत. आतमध्ये इथे चपला काढून आपण प्रवेश करतोय. हो. आता संध्याकाळच्या नाश्त्याची वेळ असते. बर. थोडस खाणं वगैरे चालू आहे. अच्छा. आणि हे झालं की लगेच भजनही सुरू होईल. अच्छा. याच्या आधी थोडस आध्यात्मिक, म्हणजे आम्ही आता वाचन सुरू केलेलं आहे. बर. एकनाथ एका जनात. बर. तर ते आता सुरू आहे. बर. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीन वाचन चालू असतं. एक 20 मिनिटं वाचन होतं, पण तेवढ्यामध्ये सगळ्यांचा वेळही चांगला जातो. बरोबर. आता सध्या 22 जण राहतात इथे. 22 जण आहेत. आणि कॅपॅसिटी तुमची? कॅपॅसिटी आमची 19ची आहे. आम्ही 2 रूम भाड्याने घेतलेले आहेत. अच्छा. तिथेही राहतात आणि आम्ही राहतो तिथेही एक आजी राहतात बरोबर. ओके. असे इथे स्वयंपाकघर आहे. बरोबर. त्या ठिकाणी अगदी छोटस स्वयंपाकघर केलेलं आहे. आणि लहानच याच्यामध्ये सुरुवात केली, त्यामुळे जिन्याच्या खाली अगदी हे केलेलं आहे. नमस्कार, मी कीर्ती किरण जोशी. मी इथे गेली 4 वर्ष काम करत आहे. मी ह्याच्या आधीही बरेच ठिकाणी जॉब केले, पण एक जॉब सॅटिस्फॅक्शन किंवा काम केल्याचं समाधान, कारण कोणालाही सांगितलं की आम्ही आश्रमात कामाला जाते तर सगळ्यांचा दृष्टिकोन असा असतो, तिथे, कारण मी BSc झाले, शिक्षणाचा विषय नाही, पण इथे कामाला जातेस, मग तू पहिलं का सोडलंस? पण माझा स्वतःला विचारलं तर इथे आजी आजोबांच्यात माझा मन
खूपच रिलॅक्स वाटतं किंवा रमतं. तुमचं कोकणातलंच आहे घर म्हणजे माहेर? माझं माहेर देवगड हा. बापट, आणि इथे मी 18 हात गणपती मंदिर हे माझं बरं. सासू रत्नागिरी. रत्नागिरी नाना जोशीच्या घर. हम्म. आणि इथे आता मी 22 सालापासून यायला लागले. हम्म. मला अतिशय आवडतं, म्हणजे एक समाधान म्हणतात ना, तसं इथे आवडतं. मी ते काय केअरटेकर कम म्हणजे असेल, जे काम असेल त्याला आपण पुढे असतो, असं इथे काय वेगवेगळे डिवायडेशन नाही काम. कमी तिथे आम्ही. हा, म्हणजे जे पडेल ते काम आश्रमात असताना करायचं, हे गृहीत धरूनच आम्ही इथे पाऊल टाकलेलं आहे. अच्छा. गायत्री गणेश चपरे इथे जोशींच्या घरात राहते. बरं. 7 वर्ष इथे आजी आजोबांच्या इथे जेवण करते. माझं अच्छा. सासर वृंदावन बर आहे बर. सपरे, आणि माहेर माहेर सागवे, अच्छा. राजापूर सागवे. बर. आता ह्या सर्व मंडळींची रोजची दिनचर्या कशी असते? हा, रोजचं इथे सकाळी 6 वाजेपर्यंत सगळ्यांच्या आंघोळी होतात, कारण नाईटला आमच्याकडे 2 जण असतात. आणि 5:30 ते 6 या दरम्यान चहा बिस्किट दिलं जातं सगळ्यांना. कॉफी घेतात त्यांना कॉफी. थोडं 1 तासभर आमचं सकाळी 7 ते 8 वाचन, थोडं व्यायाम आणि थोडं नामस्मरण असं बरोबर. होतं. त्यानंतर 8 वाजता नाश्ता असतो. बरोबर. मग काही जण फिरायला जाऊन येतात, काही फिरायला जातात. बरोबर. पेपर असतात 2, त्याचं वाचन करतात. अच्छा. नाश्ता झाल्यानंतर बरेच जण विश्रांती घेतात बरोबर. वयोमानाप्रमाणे. बरोबर. 11:30 वाजता जेवण असतं. पाठीमागे दत्तगुरूंची प्रतिमा आहे हो आणि त्यांचा वास इथे कायम हो, असेल याची मला खात्री आहे. समोर कारण इतकं गणपती पण आहे. हो हा, इतकं दिव्य कार्य आपल्या हातून घडतंय, तर त्याला दैवी शक्तीचं नक्कीच नक्की नक्की पाठबळ गरजेचं असतं. आणि मी त्या विषयांकडे पण हळूहळू वळणार आहे, परंतु बरोबर. आपण आता मला वाटतंय हॉल टाईप एरियामध्ये आलेलो आहे. होय. अशी मधलीच जागा आहे, किचन पॅसेज आहे. पॅसेज आहे. हा, याच्यामध्ये इकडे एक rooms मला आहेत वाटतं हे समोरासमोर. rooms, ओके. इथे 3 कॉट्स आहेत. ही एक जरा मोठी रूम आहे, त्यामुळे बाकीच्या याच्यामध्ये 2-2 कॉट्स बरोबर. ठेवलेले आहेत. बरोबर. पहिल्या 1-4-5 रूम मध्ये सगळे जे- अटॅच बाथरूम आणि टॉयलेट प्रत्येक रूमला अटॅच 3 कॉट आहेत आणि अटॅच बाथरूम आहे. अटॅच बाथरूम आहे. बरोबर. त्याचप्रमाणे ह्या 4ही रूम मध्ये 2-2 कॉट आणि प्रत्येकाला अटॅच बाथरूम अच्छा. अशा प्रकारे आहे. हो बाहेर बसले तर हो हो. बरोबर. चालतंय. आणि प्रत्येकाच्या दरवाजावर मला वाटतं त्यांचं नावं आणि नावं सगळी लिहिलेली आहेत. सिस्टमॅटिक आहे एकदम. हो, अगदी. त्यामुळे बरोबर जे पटकन येणाऱ्याला जर भेटायला आले असतील तर बरोबर. त्यांच्या लक्षात येतं बरोबर. आलेले आहेत असं. ही सर्व मंडळी आता इथली लोकलच आहेत, रत्नागिरीतलीच बरीचशी आहेत. लोकल आहेत. एक काका फक्त पनवेलचे आहेत आता अच्छा. सध्या. बर. आमच्याकडे तसं पुणे, धारवाड, मुंबई बरोबर. इथून पण लोक येऊन गेलेली आहेत, बेळगाव बरोबर. असं. नक्कीच. हम्म. असा हा मध्ये पॅसेज आहे आणि दोन्ही बाजूनी रूम्स आहेत. आहेत. अगदी सुरुवातीला अगदी तात्पुरतं आणि योग्य वाटेल असं मी सांगितल्याप्रमाणे केलं बांधकाम बरोबर. आणि सुरुवात केलेली आहे. बरोबर. मात्र 4 रूम मध्ये आमच्या लेडीज असतात. अच्छा. लेडीज साठी म्हणजे सेपरेट लेडीज साठी ठेवलेले आहे. त्यातच आम्ही थोडंसं सेपरेशन केलं. नमस्कार. तुमचं नाव आणि गाव? माझं नाव शैलजा शंकर परांजपे, बर. राजापूर. अच्छा. मला डायबिटीस झाला. बर. डायबिटीस झाला म्हणजे पायाला झाला आधी. हम्म. पायाला जखम झाली बोटाला. मग ते वाढत वाढत गेलो. हम्म. हम्म. डोपरापर्यंत दोन्ही पाय काढलेले. हा. पुतण्यानं माझ्या केलं सगळं. अच्छा. मुलगा नाही, माझा मुलगा मला गेला, माझा हिंदुस्थानात गेलाय. अरे बापरे. हा, आणि मिस्टर पण गेलेत माझे. त्यामुळे पण मग पुतण्यांनी इकडे तुमची व्यवस्था केली? हो, सगळी केली त्याने. हो, कारण एवढी हो, छान व्यवस्था हो, इथे हो. असते. चांगली व्यवस्था चांगलीच केली. ती पण चांगली आहे, सून पण चांगली आहे. अच्छा. हो. मग काय आठवणी राजापूरच्या येत असतील सारख्या? येत असतात. मी सांगा तुम्हाला, आता 2 वर्ष हे माझे आजारपण. नाहीतर मी त्याच्या आधी मी चांगली होती. चांगली म्हणजे आधी नगरसेविका होती. काय सांगता? हो, नगरसेविका हो, होतात? नगरसेविका होती. म्हणजे जबरदस्त ऍक्टिव्ह तुम्ही. त्याच्यानंतर म्हणजे बिनविरोध आलेली आहे मी. अच्छा. हो भारतीय जनता पार्टी. हो, भारतीय जनता पार्टी. त्याच्यानंतर माझा शिवण क्लास होते. हम्म. माझे होते शिवण क्लास, खाजगी भरपूर मुली यायच्या. हम्म. तरी म्हणजे आता हे उद्योगधंद्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. शिक्षण हवीच. पण कला काय जर शिकून घेतली ना, म्हणजे माझा अनुभव सांगते. माझा सरकारी क्लास मला मिळाला, हुशारीवर मिळाला माझ्या.
माझा काय डिप्लोमा नव्हता, काय नव्हता. हम्म, ते असं जर काय करा शिकून घेतल्या ना हम्म, तर आपलं पोट भरू शकतो आपण, काय करू शकतो काहीतरी दुसऱ्यालाही आता मी ते इतक्या कितीतरी मुली शिकून गेलेत माझ्याकडे. बर. आणि हे पण सगळे पदार्थ करत असे, आम्ही ऑर्डर घेत असे. कॅटरिंग उकडीचे मोदक, पुरणपोळ्या, म्हणजे कॅटरिंगचा व्यवसाय. बस. हा क्या बात. हा. चालेल, धन्यवाद आजी. हो आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात हो, नमस्कार. आणि खूप छान गप्पा मारल्यात. लाखो प्रेक्षक हा व्हिडिओ बघतील हो हो आणि तुमच्याकडून प्रेरणा घेतील हो की ह्या वयात अशा अवस्थेत हो हो तुमचा असलेला जो उत्साह आहे हो तो धडधाकट माणसांना सुद्धा हो लाजवेल हो. अशा प्रकारचा आहे. त्यानंतर इकडे जरा बेडरिडन आहेत. हो. म्हणजे त्या पलीकडे आहेत, हम्म. त्या पॅरालिसिसच्या आहेत. हम्म, हम्म, हम्म. बसतात उठून वगैरे. अच्छा. ते आजी. बर. ह्यात आंबे काकू, या अच्छा. चालत्या फिरत्या आहेत. आम्ही काय केलं आहे त्याच रूम मध्ये एक चालत्या फिरत्या म्हणजे बोलू शकतील असं. हम्म. आणि एक बेडरिडन. नमस्कार. तुमचं काय नाव पूर्ण? शालिनी श्रीराम तांबे. अच्छा. किती दिवस झाले इथे येऊन? 3 वर्ष झाली. 3 वर्ष. म्हणजे आता हे स्वगृही हे घर तुमचं झालेलं आहे. होय, मग कसा आहे इथला अनुभव तुमचा? चांगले आहेत की. आता काय तिथे राहायचं, तिथे असेल तर सगळं सांभाळून घ्यायलाच हवं ना. तुमचं वय किती आहे आता? किती असेल असं वाटतंय? 89. सांगणं कठीण आहे. तुमचा 89. उत्साह ऊर्जा बघता. 89. 89. हा. बापरे. धक्का बसला तुम्हाला? हो, कारण तुम्ही एकदम तरुण दिसताय होय आणि ना? आणि हजर जबाबीपणा माझ्यापेक्षा तुमचा भारी आहे. होय का? त्यामुळे वय पटणं म्हणजे थोडस अवघड आहे. परवाच 89 लागलं. अच्छा. आता जरा वेळात टीव्ही बघायला जायचं. टीव्ही बघता काय? हो. सिरियल की बातम्या? नाही, ती सिरियल बघायच्या. आता काय होतं, आता पहिल्यांदा भजन मॅडमचं वाचन चालू असतं, हा. त्याच्यानंतर आता भजन चालू असतं. हम्म. आणि आता भजनातून आता मोकळं अजून झालं तेव्हा आता त्याच्यानंतर टीव्ही लागायचा. बर. मग तो 2 तास टीव्ही बघायचं. बरं, धन्यवाद आपल्याला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. इकडे संडास बाथरूम हो, अटॅच सगळे आहेत. असेच प्रत्येक रूम मध्ये आहे. रूम मध्ये सेम आहे. वेस्टर्न म्हणजे कमोड आहे. हो. आणि पाण्याची सोय इथे कशी आहे? पाणी आम्ही टाकी आहे वरती. बर. विहीर पण आहे आणि नळ पण आहे. अच्छा. दोन्हीकडून पाणी बर. मिळतं. आणि ह्या मंडळींना आता वैद्यकीय सेवा लागली तर ती कशा पद्धतीने आपण प्रोव्हाइड करता? हा, 2 डॉक्टर आहेत. एक खेर डॉक्टर शिरगाव मध्ये आहेत. बर. त्यांच्याकडे कधी पेशंटला नेलं जातं, कधी फोन करून विचारलं जातं, कधी बरोबर. ते स्वतः इथे व्हिजिट करतात बरोबर. आवश्यक असेल तर. बरोबर. आणि दुसरे परागदाते म्हणून कासारवेलीचे आहेत. अच्छा. त्यांनाही कधी बोलवलं तरी ते येतात आणि अच्छा. बघतात. हा, इथे आमच्या ह्या पण पॅरालिसिस पूर्ण बेडेडन ओके. आहेत. हो. हा, त्यांना ते धरण्यासाठी हम्म, असं लावून ठेवलेलं आहे थोडं बरोबर. सोयी. जी आहेत 95 वर्षाच्या 95 वर्षाच्या. आणि 92, 90 असे पण किंवा बरेच आहेत. त्यांच्यापूर्वी कोणी होतं इथे त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या? 95च्या वर माझे वडील होते. 99 अरे वर्षाचे माझेच वडील गेले 21 साली कोरोनामध्ये. बरोबर. हा, ते 99 वर्षाचे होते. बरोबर. हा. पण यावरून लक्षात येते मॅडमनी सर्वात इथे मोठं कोण होतं तर त्यांचे वडील होते. म्हणजेच ते ह्या हो. सर्व मंडळींना आपल्या कुटुंबापैकीच अगदी. एक प्रकारचे समजत आहेत. बरोबर. आणि मला विशेष प्रश्न तुम्हाला एक असा राहील की मी माझ्या आजोबांचं पण 3 ते 4 महिने पूर्ण रात्र जागून केलेलं आहे. अशा वृद्धापकाळात असलेल्या माणसांचं करायचं म्हणजे, कारण आपल्याकडे जसं अगदी लहान मुलांचं असतं, बाळ लागणं आपण एक प्रकारे म्हणतो, पण लहान मुलांच्या त्या गोष्टी आपण स्वीकारतो किंवा त्या आपल्याला स्वाभाविक असतात, तसंच ती वागणं. पण मोठी माणसं जेव्हा तसं वागू लागतात तेव्हा आपले पेशन्स ठेवणं म्हणजे एक प्रकारचं मोठं चॅलेंज असतं. तर ह्या गोष्टी तुम्ही कशा काय सांभाळता? एकदा स्वीकारल्यानंतर त्याचं काही वाटत नाही, ही सगळ्यात पहिली गोष्ट. जोपर्यंत आपलं मन स्वीकारत नाही तोपर्यंत आपण त्याला विरोध करतो. म्हणजे बऱ्याच वेळा अल्झायमरचे पेशंट असतात तर आपल्याला वाटतं ते मुद्दाम करतात. ऍक्च्युली ते मुद्दाम करत नसतात, त्यांना समजत नाही म्हणून ते करतात. की बरोबर. मला प्रत्येक वेळेला आमच्या कर्मचाऱ्यांवर ठसवावं लागतं की हा, मग ती अशीच वागली, तिने घाणच केली संडासात, नको तिथे घाण केली, तिला कळत असतं तर तिने केली नसती. मग हे असं घडतं आणि त्या वेळेला त्यांना सांगावं लागतं. 8 तासाच्या ड्युट्या ठेवल्यामुळे तेवढाच वेळ त्यांना हे सहन करावं लागतं. त्यामुळे त्यांची मानसिकता तशी केल्यामुळे ते पण आनंदाने काम करतात अगदी सगळे. मी त्याच प्रश्नाकडे वळणार होतो. स्टाफ मिळतो तुम्हाला या कामांसाठी? आत्ता जो स्टाफ आहे तो आम्हाला पुरेसा आहे आणि तो खरोखरच डिवोटेड स्टाफ आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे बऱ्यापैकी समजून घेऊन सगळ्यांना काम करतात. एखाद्या वेळेला त्यांचाही पारा चढतो, नाही असं नाही, पण बरोबर. त्यांना समजून सांगावं लागतं. बरोबर. आता कोणी स्वयंसेवक म्हणून इथे येऊ इच्छित असेल
हो. किंवा यायची इच्छा असेल तर कशा प्रकारे इथे माणसं येऊ शकतात का, आणि यायचं झालं तर काय करावं लागेल? स्वयंसेवक म्हणून आम्हाला त्यांची गरजच आहे. कुणाला जर इच्छा असेल तर ते येऊ शकतात. हं. अगदी म्हणजे लांबून येणारे असतील, दिवसभर राहणारे असतील, राहण्याची सोय करायची असेल तरी आम्ही करू शकतो. हं. कारण आता आमच्याकडे 4 कर्मचारी राहणारेच आहेत. हं. आणि काहींनी असं सांगितलेलं आहे की आम्ही रिटायरमेंट नंतर तुमच्याकडे खरोखरच म्हणजे काम करायला येणार, आम्हाला अपेक्षा कसलीही नाही, कारण बरोबर. पेन्शन असणार आहे म्हणून. बरोबर. अर्थात मलाही पेन्शन आहे, त्यामुळे मला अपेक्षा कसलीच नाहीये. तर अशा हा तुमचा प्रकारे- मोठेपणा झाला, कारण हे सगळं चालवायचं म्हणजे याचा किती खर्च येत असेल हे त्याने जो करणारा आहे त्यालाच माहितीये, आम्ही कोणी म्हणण्यापेक्षा. पण अशातनच तुम्ही हे सगळं आनंदाने आणि तितकंच शिताफीने चालवताय, ह्याचं क्रेडिट तुम्हाला जातं आणि तुमच्या पूर्ण टीमला जातं, तुमच्या सहकार्यांना जातं. एक वृद्धाश्रम म्हटल्यावर नकारात्मकता किंवा नकारात्मक दृष्टिकोन समाजाचा बनलेला असतो. तर किंवा म्हणजे थोडक्यात ज्यांची अडचण झाली त्यांना आपण वृद्धाश्रमात, अशी एक कन्सेप्ट फार पूर्वीपासून आपल्या मनावर थोपवली गेलेली, आणि त्यांच्या डोळ्यात बघितलं तरी पटकन आपल्याला त्याच दृष्टीने आपण बघतो की बिचाऱ्यांना इकडे आणून ठेवलंय. तर मग त्यांची काय भावना असते जेव्हा ते इथे येतात? त्या आजी आजोबांमध्ये काय भावना दिसते? नाही, दोन्ही असतात. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पण काहींमध्ये असू शकतं जेव्हा त्यांना यायचं नसतं आणि ते येतात त्यावेळेला. परंतु जे स्वतःहून आलेले आहेत त्यांच्यामध्ये अशी भावना तुम्हाला कधीच दिसणार नाही, कारण उलट त्यांना घरी बोलवतायत तरी ते जायला तयार नाहीयेत. आम्ही त्यांचे वाढदिवस साजरे करतो, काही लोकांचे बाहेरचे वाढदिवस करतो, त्यांचं अच्छा. औक्षण करतो. बर. फक्त इथे केकला प्राधान्य नाही. म्हणजे केक आणखीन उदबत्त्या, हो. म्हणजे ते हे हो, करणं, बरोबर. त्या विजवणं पारंपरिक हे आमच्याकडे पद्धतीने आपण पारंपरिक करतो. पद्धतीने केलं जातं. अगदी अगदी. आणि त्यामुळे ते सगळे खुश असतात. काही सण असतात, पण इथे गणपती बसवला जात नाही, पण तू आम्ही गणेश चतुर्थीला मोदक करणार, संकष्टीला करणार, असं सगळं केलं जातं इथे. त्यामुळे त्यातल्या त्यात सगळ्यांना समाधान असतं. अगदी घरच्यासारखं समाधान तर कुणीच देऊ शकत नाही. खरंय, ते झालंच, घर ते हा. घर शेवटी. हा, पण तरी देखील आम्ही जास्तीत जास्त तसं राहण्याचा आणि ठेवण्याचा प्रयत्न करतो. मंडळी, आपल्यासोबत त्या स्वगृही संस्थेचे सेक्रेटरी ओंकार मुळे आहेत, तर त्यांच्याकडून आपण मनोगत जाणून घेऊया त्यांचं या संस्थेविषयी. सर नमस्कार, तुमचा अनुभव इथे काम करण्याचा कसा आहे आतापर्यंतचा? नमस्कार. माझा गेले 4-4.5 वर्षांचा अनुभव हा उत्तम आहे. या ठिकाणी मी म्हणजे मॅडम संपूर्ण मेडिकल फॅसिलिटीज आणि आवश्यक असेल तिथे मदत, वैद्यकीय उपचार या बाबतीत मॅडम काम करतात. प्रोजेक्ट संबंधी मॅडम काम करतात. मी या ठिकाणी पूर्णपणे अकाउंटिंग, बँकिंग, ऑडिट आणि पूर्णपणे अर्थव्यवस्थापन हा जो विषय आहे या संस्थेमधला, तो माझ्याकडे आहे. नवीन प्रोजेक्ट पासून या युनिट पर्यंत तुमच्याकडे खूप महत्वाचा विषय आहे, आणि त्या दृष्टीने माझा तुम्हाला प्रश्न असा राहील पुढचा, की या संपूर्ण आश्रमाचा आता जो सुरू आहे त्याचा महिन्याकाठी येणारा खर्च अंदाजे किती असतो? सरासरी एक 2-2.25 लाख पर्यंत खर्च जातो. अच्छा. म्हणजे अगदी लाईट बिल, सिलेंडर, किराणा, कर्मचाऱ्यांचं वेतन, रिपेअर, मेंटेनन्स, ह्या सगळ्याचा विचार केला तर म्हणजे कधी 1.25, कधी 2 असा खर्च जातो. बरोबर. आणि हा सर्व खर्च देणग्यांमधून फक्त होतो की अजून काही अशा गव्हर्नमेंटच्या ग्रँट्स आहेत किंवा गव्हर्नमेंटची मदत आहे, किंवा कशा माध्यमातून हा खर्च सगळा केला जातो? गव्हर्नमेंटची एकही ग्रँट आपल्याला मिळत नाही. अच्छा. सर्वस्वी जनतेच्या आशीर्वादावरती, देणग्यांवरती आपण हा खर्च करतो. आणि अकाउंटन्सीचा विचार करता आपल्याकडे जी ATG 12A नावाची प्रमाणपत्र आहेत, त्याचा फायदा देणगीदारांना होतो. त्यामुळे त्यांनी दिलेली देणगी ही आम्हाला जशी उपयोगी पडते तशी देणाऱ्याला सुद्धा उपयोगी पडते, कारण त्यांना त्या माध्यमातून कर सवलत प्राप्त होते. बरोबर. पारदर्शकता कशी ठेवता तुम्ही इतक्या मोठ्या आर्थिक व्यवहारात, आणि देणगीदारांचा विश्वास कशा प्रकारे संपादन केला जातो? कुठल्याही गोष्टीचा लेखाजोखा ठेवत असताना त्यात कुठेही तुम्हाला खाडाखोड दिसणार नाही गेल्या 4-4.5 वर्षाच्या रेकॉर्डमध्ये. त्यानंतर आलेल्या प्रत्येक रकमेची पावती दिली जाते. वस्तुरूप देणगी आली असेल तर त्यांना पत्र दिलं जातं, त्याची नोंद करून घेतली जाते, आणि त्या माध्यमातून आपण
हे सगळं ह्या गोष्टी करतो. आणि मला असं वाटतं की आपण 100% खरं वागत असू तर आपण कुठल्याही प्रश्नाला कधीही उत्तर देऊ शकतो. अगदी खरंय. त्यामुळे हे काम करत असताना काय यंत्रवतपणे खरंपणाने केलं जातं. ठरवून खरं आम्ही करत नाही, ते यंत्रवत खरंच असतं. बरोबर. हे काम बघितलं तर ह्यात सुट्टी ही कधी असू शकत नाही. म्हणजे कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल, परंतु इथलं जे इथे वृद्धाश्रम आहे म्हटल्यावर त्या वृद्ध आजी आजोबांची जबाबदारी हम्म. तुम्हा मंडळींवर आहे. तर मग वेळ काढायचा झाला कधी तर कसा काढता? कसं आहे की प्रत्येकाला परमेश्वराने 24 तास दिलेले आहेत. आपण आपली कामं आणि हातात असलेले 24 तास ह्याचं जर योग्य नियोजन केलं तर या क्षेत्रात राहूनही प्रत्येकाला आपले छंद, आवडीनिवडी, कुटुंबाला वेळ आणि इथे येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा योग्य पद्धतीने वेळ देता येऊ शकतो. मात्र कुठल्याही क्षेत्रात काम करायचं असेल पण वेळेचं नियोजन नसेल तर आपल्याला आपल्या कामाचं समाधान मिळू शकत नाही. इथे आम्हाला सुट्टी नसते किंवा गुढीपाडवा असेल, दसरा असेल, सण आहे म्हणून दुकान बंद किंवा ऑफिस बंद असा विषय इथे नसतो. पण आम्ही गुढीपाडवा, दसरा, दिवाळी सगळे सण इथे साजरे करतो. त्यामुळे जे घरी करतो साजरे तसंच स्वरूप इथे असतं. त्यामुळे हीच सुट्टी असं आम्हाला वाटतं. तुमचा अन्य काही व्यवसाय आहे? नाही, मी प्रवचनं करतो. अच्छा. गीता, ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक, दासबोध, समर्थ रामदास स्वामींचं संपूर्ण साहित्य ह्याच्यावरती माझी आजपर्यंत जवळजवळ 200-250 प्रवचनं झालेली आहेत. अरे वा. रत्नागिरीच्या बाहेर सुद्धा? रत्नागिरीच्या बाहेर सुद्धा, सज्जनगड, नाशिक, पुणा, सिंधुदुर्ग. बर. अशी काय आठवण एखादी सांगाल या संस्थेच्या बाबतीतली जी तुम्ही कधीच विसरू शकत नाही? तशा आठवणी भरपूर आहेत, पण अगदी तारखेप्रमाणे सांगायचं झालं किंवा दिवसाप्रमाणे सांगायचं झालं तर 1-2 वर्षापूर्वी असा एक दिवस आला होता की त्या दिवशी आमचे 4 म्हणजे आजी आजोबा 4 ठिकाणी 4 हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्यांना त्या दिवशी ॲडमिट करावं लागलं. इतका तो खडतर दिवस होता. अरे बाप. पण त्या 4ही ठिकाणी आम्ही मॅडमच्या सहकार्याने आणि योग्य तेव्हा मॅडमना मदत करून तो दिवस उत्तम निभावलेला होता. म्हणजे इतकं काम करून सुद्धा त्या दिवशी असं वाटलं नाही की आपण दमलो, कारण ते प्रत्येक काम आवश्यक होतं. अशा भरपूर आठवणी आहेत की केव्हा केव्हा काय लिखाण असतं, सबमिशन असतं, मीटिंग्स असतात, बाहेर जायचं असतं. त्या प्रत्येक ठिकाणीच पूर्वनियोजन आणि पारदर्शकता हे ठेवल्यामुळे प्रत्येक दिवस हा आमचा महोत्सवासारखाच असतो. क्या बात आहे. परमेश्वराची साथ, परमेश्वराचे आशीर्वाद आणि असा एखादा दृष्टांत कधी आलाय का, किंवा किती महत्वाचा वाटतं तुम्हाला? भगवंताची साथ प्रत्येकाला असते. स्वामींच्या मठात वाक्य असतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामी सत्कृत्य करणाऱ्यांच्याच पाठीशी उभे असतात. दरोडेखोर एखादा असेल आणि तो चोरी करायला जाण्यापूर्वी जर मठात गेला तर त्याच्या पाठीशी स्वामी उभे राहत नाहीत. आणि तुमच्या कर्मावरती उत्तम विश्वास असेल आणि त्यात नैपुण्य असेल तर भगवंत तुम्हाला सहाय्य करतोच करतो. फक्त तुमचं नैपुण्य पाहिजे, पारदर्शकता पाहिजे आणि विश्वास पाहिजे की भगवंताचा हात हा असतोच. नक्कीच. धन्यवाद सर. असा कुठला प्रसंग आठवणीतला ज्याने तुम्हाला अतिशय भावुक केला आतापर्यंत? असे अनेक कारण अनेक प्रसंग आले असतील, पण त्यातली एखादी आठवण आम्हाला शेअर करू शकलात तर? आमच्याकडे एक इथल्या कारभारीतल्याच आजी होत्या, अनमॅरिड होत्या, भाऊ गेलेला. बरं. त्यामुळे त्या इथे आल्या तेव्हा त्यांना जखम झालेली होती पाठीला,
कमरेला मोठी. हम्म, हम्म, हम्म. ती जखम ड्रेसिंग करून करून बरी झाली. हम्म. बरी झाल्यानंतर आलेल्या तेव्हा जरा बारीक होत्या, पण नंतर त्या जाड होत गेल्या. अच्छा. आणि त्याच्यानंतर त्या जेव्हा म्हटलं त्यांना बरं नाहीसं झालं, सिव्हिलला जायचं, त्या म्हणाल्या मला अजिबात सिव्हिलला न्यायचं नाही. माझा भाऊ सिव्हिलमध्ये गेला, त्यामुळे मला असं वाटतं की सिव्हिलमध्ये मला तुम्ही नेऊ नये. तर आम्ही नेलं नाही त्यांना. पण घटना अशी घडली की एक दिवस म्हणजे त्या चालत्या फिरत्या होत्या, रोज आम्हाला मदत करायच्या, बाहेर बसायच्या, कुणी आलं गेलं लक्ष असायचं. त्यांच्या भावाने आम्हाला बरीचशी झाडं पण दिली आणून इथे, आणि तिथे आणलेली भाजी सगळी नीट करण्यापासून सगळं त्या करायच्या. अच्छा. हा, प्रेमळ पण होत्या. म्हणजे असं बाजारात गेल्या, हॉस्पिटलला गेल्या दाखवायला की येताना कलिंगड काहीतरी असं घेऊन येणार, सगळ्यांना पुरेल असं. हो. असं एक त्यांच्या म्हणजे मानसिकता होती. आणि एक दिवस त्या सकाळी आंघोळ झाली, त्यांचं ते कपडे धुवायच्या, पण त्यांना धुता येत नसत, पण त्या बादलीतनं काढायच्या आणि लावायच्या, त्यांना मशीनमध्ये धुतलेले आवडत नसत. हम्म. त्यांनी कपडे असे घेतले, आले आणि हँगरला लावले आणि तिथे बसल्या. ते त्यांना विचित्र दिसलं मावशींना, म्हणून मावशी मला सांगायला आल्या जरा या बघायला. सकाळी 6ची वेळ होती. मी पटकन आले. असं कोणी सांगितलं की मी पटकन तिथे जाते, कारण काहीतरी अडचण असते. हो. गेले तिथे जाईपर्यंत त्या अशा आडव्या झाल्या. मी आडव्या का झाल्यात म्हणून बघितलं तर त्या गेलेल्या होत्या. म्हणजे खूप वाईट वाटलं. त्यांचा भाऊ मुंबईला होता, तो आला नंतर संध्याकाळपर्यंत. आम्ही त्यांना ते शीतपेटी घेऊन हो, आलो हो, भाड्याने, हो. त्याच्यामध्ये ठेवलं दिवसभर, बरोबर. आणि मग ते आल्यानंतर त्यांना ताब्यात दिलं. बरोबर. अशा प्रकारे खरंय. तर अशा अनेक घटना घडतात. मी खरंय, अगदी एखादीच घटना तुम्हाला अगदी खरंय, सांगितली. खरंय. स्वाभाविक आहे. आणि तुम्ही जो प्रसंग सांगितला त्यातला सर्वात आपल्याला लक्षात येईल संस्कार म्हणजे काय, तर आपलं पातळ आपण धुवून त्या बादलीतनं काढणं, हे संस्कार पूर्वीच्या पिढीतले आहेत. वॉशिंग मशीन न बरोबर. पटणारे असतील किंवा आपली कामं आपण करणं, बरोबर. ही जी भावना आहे, हे संस्कार आहेत आणि ती आपल्याला त्या प्रसंगातून लक्षात येईल. इथे सोडून गेले आणि त्यांनी परत संपर्कच नाही केला, असा कधी अनुभव आलाय का? नाही आलेला असा अनुभव. बहुतेक सगळे येतात, फक्त अच्छा. त्यांना मागे पुढे वेळ होतो, बरं. त्यांच्या काही अडचणी असतात. हम्म. मग अशा वेळेला आम्ही जर आवश्यकता वाटली तर आम्ही त्यांना विचारून ह्यांना ऍडमिट करू का, हम्म. ह्यांना काय करायचंय औषधोपचार, हम्म. हे त्यांना विचारून घेते, कुणाला दाखवू काय, आणि त्याप्रमाणे आम्ही दाखवतो किंवा करतो बऱ्याच वेळा. आणि बरोबर. थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी ते येतात आणि मग टेक ओव्हर करतात. अच्छा. तर अशा प्रकारे आमच्याकडे नेहमीच बऱ्याच घटना घडत असतात. बरोबर, बरोबर. नक्कीच आपण पुढे जाऊया. आपण आता इथे सर्व हा, व्यवस्था रूम्सची कशी आहे हे बघितलं, बरोबर. आणि इकडे वरती काय आहे वरच्या बाजूला? वरती येऊ शकता, वरती जाऊया आपण. हो, स्वामी विवेकानंद हो, फोटो आहे. तो मला भेट मिळालेला. मी नर्सिंगला असताना स्कूलची इन्स्पेक्शन एक्झाम कंडक्ट करणं वगैरे जात बरं. होते. ओके. नर्सिंग स्कूलला होते तेव्हा. हम्म. तर त्यावेळेला एके ठिकाणी गेलेले, त्यांनी तो भेट दिलेला. अच्छा. इथे तुम्हाला सगळी अडचण दिसेल, पण बरेचसं हरकत आमचं नाही. गोडाऊनच म्हणायला हो, हरकत नाही. हो. शिवाय इथे आम्ही पाणी तापवतो, ते सगळ्या खाली जात अच्छा. सकाळी. बरं. बंबई. बंब आहे. अरे वा. सोलार होता, हो. सोलार वांदरांनी खराब केला, मग ते परत करणं म्हटलं इथे योग्य नाही. बरोबर, पण आता तिथे आम्ही सगळी सिस्टीम वेगळी करतोय बरोबर. नवीन कामाच्या ठिकाणी. हो, हो. आता तुमचे कुटुंबीय कुठे असतात बाकीचे? किंवा मग माझी आई आहे इथे. अच्छा. आणि माझे नातेवाईक सगळे इथे नाहीयेत कोणी. हम्म. आता एक गावखडीला दीर असतात, एक पुण्याला दीर असतात, एक मुंबईला डोंबिवलीला दीर असतात, नणंद साताऱ्याला असते. माझं माहेर गोव्याला असल्यामुळे बरेचसे माझे नातेवाईक गोव्यामध्ये असतात. अच्छा. काय पूर्वाश्रमीचं नाव? पूर्वाश्रमीचं जयंती विद्याधर बोरकर. बर. सासरचं मला 3 दीर बर. आणि 1 नणंद. अच्छा. सासू सासरे माझे गेले. बरोबर. हा, आणि आमचं काष्टौषधीचं दुकान होतं अच्छा. गाडी तळावर. बर. मिस्टर माझे ऍक्सिडेंट मध्ये गेले. हो. रत्नागिरीमध्येच अद्वैत पेट्रोल पंपाच्या तिथे हो, ऍक्सिडेंट हो. झाला. तो भीषण ऍक्सिडेंट होता. अरे बाप. मेंदूचं म्हणजे पूर्ण कवटीचा चुराडा झालेला. अरे तरी 8 दिवस डॉक्टरनी खूप प्रयत्न केले. 8 दिवस होते, बेशुद्ध अवस्थेतच होते, अरे बाप. पण त्यांनी ऑपरेशन चांगलं केलं, सगळं ते काढून टाकलं, कवटीचा सगळा चुराडा झालेला भाग. पण ते जगू शकले नाहीत. त्यांची अशी हे होती की जर कवटी चांगली असेल तर पोटामध्ये प्रिझर्व करायची, पण ते प्रिझर्व करू शकले नाही. डॉक्टरांनी शर्त केली. आणि आमचं आयुर्वेदिक पण दुकान होतं, ॲलोपॅथिक पण होतं आणि काष्टौषधी होतं. पण काष्टौषधी लिहिले म्हणून बहुतेक सगळ्यांना माहित आहे. पण मग मुलं बाळ वगैरे काय नाही. अच्छा. पण मग काकांना ही संकल्पना माहिती होती तुमच्या डोक्यातली? नाही, ही नंतर ते सुचलेली केल्यानंतरच संकल्पना सुचलेली आहे. आहे. हो. अच्छा. पण एखाद्या माणसाच्या पाठीमागे किती दुःख असतात किंवा किती दुःखांचा सामना त्याने आयुष्यात केलेला असतो, आणि त्याच्या समोर हा हसरा चेहरा, कसं
कोणाच्या लक्षात येईल. आणि माझा हाच एक्झॅक्टली प्रयत्न असतो की आपल्या या व्हिडिओजच्या माध्यमातून या अशा सामान्य माणसांच्या, खरं तरी सामान्य माणसं नाहीत, असामान्य माणसंच आहेत, पण त्यांच्या या असामान्य गोष्टी, असामान्य कर्तृत्व, आणि खरोखर मी ती मुलाखत पण रेडिओची पूर्ण ऐकली, त्यात सुद्धा इतका सुंदर आवाज आणि इतकं नम्र बोलणं आणि लाघवी वाणी, म्हणजे अक्षरशः आपल्या आईप्रमाणे अगदी आवाज, अतिशय दिव्य कार्य करणारी ही माणसं आहेत. आणि आत्ताच आपण थोडीशी कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली, त्यात इतकी सारी चॅलेंजेस आपण ऐकली, आणि तरीही हसतमुखाने हे दैवी कार्य ताई तुम्ही करताय. तुम्हाला खूप खूप सलाम आहे. हे साखर पेचे आहेत, अच्छा, करून देते. बर वेळम गुहागर बर. वेळणेश्वर, वेणेश्वर. बरोबर. हे रत्नागिरीतलेच आहेत, हम्म. आपडे काका. बरोबर. हे मी म्हटलं पनवेल, त्याप्रमाणे नमस्कार. पनवेलचे आहेत. अच्छा, हे ज्योतिष शिकवायचे बरं. होय काय? हे गोखले काका. अच्छा, हर्डीकर काका रत्नागिरीतलेच आहेत. अच्छा. राजापूर गाव त्यांचं. मी पण हरडी करायचे. हो हो, येस, युट्यूब वर. या सगळ्या सिनियर आहेत, 95 वय त्यांचं. अच्छा, आत्ताच्या सर्वात सिनियर. सिनियर विदाउट मेडिसिन. ओके, काकू मस्त आहे. एकदम छान. ते तुमचा फोटो घेत आहेत, घेऊ देत ना. आता थोडीशी इथली ओळख करून देते. हो, ह्या काकूंचे चारी मणके पाठीचे फ्रॅक्चर होते. अच्छा, आल्या तेव्हा चालतही नव्हत्या. आता त्या स्वतःच्या स्वतः चालून उतरून खाली येऊन इथे बसतात. अरे वा. म्हणजे मला इथे बरं वाटल्यानंतर मग आमचा मुलगा घरी बोलवत होता, पण मी म्हटलं मला इथे बरं वाटतं, इथे सगळे कार्यक्रम चांगले असतात, वेळ जातो, म्हणजे आणि म्हणजे असं वातावरण चांगलं आहे इथे असं, त्यामुळे म्हणजे इथे राहायला आवडतं. असं घरी बोलावून सुद्धा तुम्हाला जावंसं वाटत नाही, इतकं इथलं वातावरण हा चांगलं. घरच्या सारखंच, आणि सर्व तुमच्या वयाची माणसं आहेत, हो त्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ चांगला जातो. हो, वेळ चांगला जातो. त्यानंतर या गानू काकू, गाव नमस्कार. कुठलं? बुरंबी नाही, बुरंबी चहा. बरोबर. हा, इथे आल्यावर आम्हाला बरं वाटतंय. म्हणजे असं घरासारखंच, आपल्या घरीच आपण नांदतोय, म्हणजे वावरतोय किंवा हे करतोय तसं वाटतंय. आणि दुसरं म्हणजे बाहेर जायचं असलं तरी त्यांच्या ह्यानी सोबतीने मी बाहेर जाते, कारण माझे गुडघे दुखतायत आणि म्हणजे त्या घेऊन जातात, घेऊन येतात डॉक्टर. आणि त्या येतात पण माझ्या बरोबर. किती महिने झाले तुम्हाला इथे? इथे 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. हो. अच्छा, हो. पण मग सुरुवातीला आलात तेव्हा तेव्हा जरा मला असं वाटलं हा, कसं राहायचं इथं, कसं काय कसं होणार आहे, कसं काय होणार आहे. मुलगीचं वातावरण असल्यामुळे म्हणजे आम्हाला इथे आता बरं वाटतंय. बर. मॅडमचा स्वभाव चांगला आहे आमच्या. आणि ह्या रत्नागिरीतल्याच आहेत. त्यांचं माहेर देवगड, कुडाळ कुडाळ कुडाळ. कुडाळच्या. बरोबर. हा. इथे येण्यापूर्वी मी खूप घाबरलेले होते, कारण घरात मिस्टर गेले, मुली लग्न होऊन गेलेल्या होत्या. अशा परिस्थितीत मला तिथे राहणं कठीण वाटायला लागलं. त्या मुली म्हणाल्या, अशा ठिकाणी तू राहणार कसे, म्हणून तरी काहीतरी केलं, तू जाणार कुठे, कारण शेजारी पाजारी सगळे गेलेले होते, म्हणजे 1-2च होते. परवाच त्या शेजारच्या बाई पडल्या, किती वेळ त्याच्यात पडत नव्हत्या घरात, त्या जवळजवळ 100 इकडे आले. हो, तर काय झालं, कोणीच त्यांचा आवाजच बाहेर येईल ना, त्यांनी दारं सगळी बंद केलेली. एवढ्या शेजारच्या बाईंना, आजी बहिणी त्या आहेत, त्यांना हाक मारत होत्या, पण त्यांच्यापर्यंत हाकच जात नव्हती. अखेर त्यांनी कुठेतरी त्यांच्या कानात पडलं, तसं त्या धावत आल्या, पण दार बंद करणार काय, म्हणून मग दार फोडायला लागलं आणि त्यांना बाहेर काढलं. पण अशी परिस्थिती त्यावेळी ओढवते, त्यावेळी बाईला कोणाचा तरी आधार लागतो, कारण सगळीच माणसं चांगली असतात अशी नाही. म्हणून पण आमच्या मुली घाबरल्या, आई तू इकडे राहायचं, खरं चाळ आहे, चाळीत पूर्वी पुष्कळ माणसं होती, प्रसिद्ध चाळ आहे, आणि पोलीस हेडक्वार्टरचं समोर आहे. त्या अशा परिस्थितीत म्हणाली, तू राहू नकोस, तू आमच्याकडे तरी चल, नाही तर म्हणाली परत ते डॉक्टर आहेत ना पाटील, ते म्हणाले तुम्ही इथे राहू नका, 4-4 महिने मुलीकडे जाऊन राहा.
पण इथे राहू नका. काय झालं तर बघणार कोण? बरं. इथे आम्हाला मला वाटतं का नाही, हे सगळी माणसं आहे. मॅडम तर आमच्या बघायला नको. हा आम्ही काय झालं की त्यांनाच सांगतो, बरोबर. बा मला असं होतंय, काय करू? मग त्या काहीतरी सल्ला सुचवतात, आपण औषध देतात. तुमच्या इथे आता मैत्रिणी नवीन झाल्या की नाही? या काय आमच्या मैत्रिणी होय ना. हो. हा. इकडे पण माझी किचन आई. केलंय. अच्छा, आई इकडे पण किचन केलंय तिथे म्हणजे छोटस. कसं वाढत असताना गरम करायचं झालं तर पाणी बरोबर. गरम करणं वगैरे, म्हणजे तिथे ते अडचणीचं होतं ना, बरोबर. म्हणून. आणि मोठी पातेली उचलता येत नाहीत म्हणून इथे बरोबर. एक छोटासा म्हणजे ओटा करून किती छोट्या घेतला. छोट्या गोष्टींचा विचार करून होय. जास्तीत जास्त उत्तम केलेली सुविधा आहे. करायचा प्रयत्न ऍक्च्युली केलेला आम्ही वरती बांधणार होतो म्हणून हे लिफ्टची जागा आहे खरं म्हणजे हा ओके. पण ते बांधायचं कॅन्सल केलं कारण अच्छा. इथे वाढवण्यापेक्षा जास्त गरज आहे जास्त लोकांसाठी, होय होय. म्हणून 10 एकर जागा घेऊन तिकडे आता आम्ही डेव्हलप क्या बात करतोय. आहे. बरोबर. समाजाने अशा तुमच्यासारख्या संस्थांना कशा प्रकारे हातभार लावावा अशी अपेक्षा आहे? आता आमचं जे नवीन बांधकाम चालू आहे 160 लोकांसाठी आम्ही 40 रूम्स क्या बात. आणि 4 डॉर्मेटरीज 20-20 लोकांसाठीच्या, बरोबर. शिवाय डायनिंग, रिक्रिएशन हॉल, किचन, ऑफिस, भेटण्यासाठी विजिटिंग रूम, कन्सल्टेशन रूम, असं सगळं तिथे बांधतोय. बरोबर. तर त्यासाठी आम्हाला बांधकामासाठी जास्तीत जास्त गरज आहे ती निधीची. वस्तुरूप किंवा निधी, असं बरोबर. दोन्ही प्रकारे अच्छा. चालू शकतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही बऱ्याच कंपन्यांशी संपर्क केला, पण ओळखीचं कोण नसल्यामुळे आम्हाला डायरेक्ट कंपनीकडून CSR उपलब्ध झालेलं नाही. बर. सर्टिफिकेट्स आमच्याकडे सगळी आहेत, ATG, 12A, CSR, पण असा निधी उपलब्ध झाला नाही की आम्ही जास्तीत जास्त बांधू शकू. पण काही नातलग म्हणा, काही ओळखीचे म्हणा, बरोबर. जे मला ओळखतात किंवा आमचे आता सहकारी सेक्रेटरी आहेत त्यांना ओळखतात, हो. या माध्यमातून आम्हाला बरेच निधी उपलब्ध झालेला आहे बरोबर. आणि त्याच्यातून आम्ही बांधतोय. नक्कीच. आता सर्वात मुख्य प्रश्नांकडे आपण वळूया जे लोकांच्या मनातले असतात ते म्हणजे या ठिकाणी आता ऍडमिशन घ्यायची असेल कोणाला तुमच्या या आश्रमात, तर कशा प्रकारे त्याची काय प्रक्रिया आहे, त्यासाठी तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तो, आणि आर्थिक काही फीज असतात, चार्जेस असतात, तर त्या कशा असतात किंवा काय? हा, चार्जेस आम्ही घेऊ शकत नाही कारण आमची संस्था रजिस्टर्ड आहे NGO म्हणून. बर. पण आम्ही मदत या स्वरूपात घेतो आणि त्याच्यात आम्ही चालवतो. बर. पण आज सहज असं मदत करणारी माणसं नसतात म्हणून आम्ही त्याला काहीतरी नियम लावलेत, बाबा एवढे सांगावं पैसे लागतं. दिले की त्यांना आम्ही सांभाळू शकतोय किंवा खरंय. काय, तर अशा पद्धतीने आम्ही पैसे घेतो त्यांच्याकडून बरोबर. आणि त्याच्यामध्ये ना नफा ना तोटा बेसिसवर हे चालवतोय. अगदी खरंय. कारण कर्मचाऱ्यांना तरी पगार द्यावे लागतील, त्याच्याशिवाय ते काम होणार नाही, नाहीतर मग कामामध्ये परत फरक पडतो. सगळ्यात महत्वाचं असं आहे की कुणीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं, नक्की. सगळी सॅक्रिफाय नाही करू शकत. हो. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. खरंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वराने मला पेन्शन दिले, गुरुमाऊलींचे सदा आशीर्वाद पाठीशी आहेत. नक्कीच. आई वडील आतापर्यंत होते, आता आई पण आहे बरोबर माझ्या. बरोबर. म्हणजे कुठे नाही कुठेतरी एक हे आहे की बाबा आपल्याला करायला काही हरकत नाही, आणि थोडे संस्कार जे असतात पहिल्यापासून आलेले त्यामुळे वाटतं जास्त असं लोकांना आग्रह करावा लागत नाही. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं कधी कधी की ज्यांच्याकडे आम्ही अपेक्षेने जातो की हे आमच्यासाठी काहीतरी करतील आणि त्यांच्याकडे तेवढी दानत आहे म्हणजे देऊ शकतात असे आहे, बरोबर. पण ते देऊ शकत नाही, तेव्हा थोडंसं वाईट वाटतं वाईट. की खरंय. ज्यांच्याकडून अपेक्षा असते ते नाही, पण अनोळखी सुद्धा येतात, आणखीन मदत करतात, आणि त्यामुळेच आम्ही ते बांधकामही करू शकतोय. नक्कीच. आणि माझी अपेक्षा आहे की ह्या व्हिडिओ नंतर माझ्या प्रेक्षकांचा मला खूप अभिमान वाटतो की खूप सुंदर प्रेक्षक वर्ग आपल्या चॅनलला सुदैवाने आहे, आणि निश्चितपणे ते अनेक लोक तुमच्याशी कनेक्ट होऊन तुमच्याशी ज्या प्रकारे मदत करू शकतील त्या प्रकारे मदत करतील याची मला खात्री आहे. मी सुद्धा आवाहन करतो की अशा प्रकारचं आमच्या समोर आमच्या जिल्ह्यातील घडणारे हे एक सुंदर कार्य आहे, यात सर्वांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलून हे काम कायम सुरू राहील यासाठी आपण प्रयत्न करूया. 2-3 योजना आहेत त्या फक्त सांगते. हो, नक्की. ते म्हणजे एक सगळ्यात म्हणजे आम्ही 40 पैकी 20 रूम्स या हयात मालकीने देतोय. म्हणजे ज्यांना गरज आहे आणि ज्यांचं जीवन असुरक्षित आहे त्यांनी फ्लॅटमध्ये किंवा आपल्या बंगल्यामध्ये राहण्यापेक्षा या ठिकाणी सुरक्षितपणे राहू शकतात शेवटपर्यंत याच्यासाठी. आणि दुसरं एक आहे ते म्हणजे पुण्यस्मरण हा एक हे आहे ज्याच्यामध्ये आपली इच्छा असते की वाडवडिलांचे कोण गेलेले आहेत त्यांचं आपल्याला काहीतरी करायचंय, आपली बांधिलकी आहे पण आपण करू शकत नाही, अशांसाठी पण दरवर्षी त्यांच्या आवडीचा पदार्थ जेवणामध्ये करून सगळ्यांना जेवण दिलं जाईल
अशा प्रकारचे एक पुण्यस्मरण निधी आम्ही जमा करतोय. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे खोल्या आत्ता ज्या बांधतोय किंवा डायनिंग हॉलला आता नाव म्हणजे सुचवलेल्या एकाने पैसे दिले त्याप्रमाणे देणार आहोत, तर तसं आम्ही लादीवर नाव घालून ते त्या रूमला देणार आहोत. बरोबर. असे हे 3 गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ATG खाली त्यांना बेनिफिट मिळू शकतो. हो. आणि आम्हालाही निधी उपलब्ध होऊन आमचं बांधकाम लवकरात लवकर होऊ शकेल. नक्कीच. तुमच्या दैनंदिन शेड्यूल मधनं आमच्या या चॅनलसाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी वेळ दिलात. तुमचं हे सर्व उत्तम कार्य, ईश्वरी कार्य आमच्यापर्यंत पोहोचवलं. मला ही संधी मिळाली, हा योग जुळून आला, याबद्दल मी पण धन्यता मानतो आणि तुमचे आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांच्या वतीने आणि माझ्या वतीने तुम्हाला आणि तुमच्या पुढील कार्यास मनपूर्वक शुभेच्छा. आपण हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे ह्याबद्दल आपले आधी धन्यवाद. आमचं कार्य. नक्कीच. थँक्यू. नक्कीच. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर अवश्य शेअर करा आणि असेच कोकणातील हटके व्हिडिओज पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.